संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सर, दिवाळीचा हा सण आहे, मनोमिलनाचा सण आहे, गोडधोड करण्याचा सण आहे, फटाके वाजवण्याचा सण आहे आणि रोषणाईचा सण आहे. तुमच्या आयुष्यात दिवाळी कशी साजरी होते? नाही, आयुष्यात तर सर्वसामान्य माणसाप्रमाणेच दिवाळी साजरी होते. शेवटी दिवाळीत आपण आनंदी राहायचं असतं आणि भविष्यातली वाटचाल सुखासमाधानानं करण्यासाठी आत्मविश्वास, ऊर्जा आणि प्रकाश दिवाळीत आपल्याला मिळत असतो. आणि मी तर नेहमी गोरगरिबांना, आदिवासी असतील, वंचित असतील, यांनासुद्धा गोडधोड देऊन आपल्यासारखा त्या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये अंधकार आहे किंवा ज्यांची दिवाळी गोड होऊ शकत नाही त्यांनासुद्धा दिवाळी गोड करण्याचा माझा प्रयत्न असतो, कारण तोही एक वेगळा आनंद आपल्याला देऊन जातो. तुम्ही शिवसेनेत होतात, मग मनसेमध्ये गेलात, बाळासाहेबांच्या, राज ठाकरे साहेबांच्या काही जुन्या दिवाळीच्या आठवणी आहेत तुमच्यासोबत ज्या कायम स्मरणात राहतील? नाही, आठवणी तर खूप आहेत. मी जे काही कार्यक्रम केले ते मनसेत होतो तेव्हाही होते, शिवसेनेत होते तेव्हाही होते, आणि आज भारतीय जनता पार्टीत असल्यानंतर दिवाळीच्या संदर्भातले कार्यक्रम, उपक्रम, त्या प्रथा परंपरा आजही मी जपतोय. आपल्याला आश्चर्य वाटेल की 15 वर्षे मी दिवाळी पहाट करतोय. शिवसेनेत असताना दिवाळी पहाट करायचो, मनसेत असताना दिवाळी पहाट करायचो, आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या मराठी संस्कृतीनी परंपरा आहेत त्या अपार्ट फ्रॉम पार्टी लोकांसाठी असतात. सर्वसामान्य लोकांना आपल्या उपक्रमातनं, कार्यक्रमातनं काय देता येईल याचा विचार करत असतो, आणि त्यामुळे अव्याहतपणे चालू आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळी स्थित्यंतरं आली खरी, परंतु आपल्या संस्कृती, परंपरा आणि अशा प्रकारच्या उपक्रमांपासून मी त्या ठिकाणी जराही ढळलो नाही किंवा दूर झालो नाही. नक्कीच. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिवाळी आहे, दिवाळी गोडधोड मनोमिलनाचा सण आहे आणि त्यासोबतच फटाके वाजवण्याचाही सण आहे, रोषणाई करण्याचाही सण आहे. तुम्हाला नेमकं यातलं काय आवडतं? नाही, राजकीय लोकांची दिवाळी तर 12 महिने फटाके वाजत असतात. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा कोण कोण देत असतं. आता फटाके वाजवायचे म्हटल्यावर आमच्या कालच शिंदे साहेबांनी सांगितलं तुमच्या लवंगी आहेत, सुरसुरे आहेत. त्याच्यामुळे अशा कोट्या पण होत आहेत. परंतु राजकीय मंडळीच्या जीवनामध्ये फटाके फोडणे, फटाके वाजवणे हा नित्यक्रम झालेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी दिवाळी, दसरा रोजचाच असतो. लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि बरेच मोठे फटाके भाजपने, महायुतीने या ठिकाणी वाजवले. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, सगळ्यात मोठा फटाका वाजेल आणि महापौर नेमका महापालिकेमध्ये कुणाचा असेल, काय म्हणाल? नाही, महापौर आमचाच असेल. आमचा म्हणजे परत तुम्ही विचाराल भाजपचा की शिवसेनेचा, तर महायुतीचा असेल. आणि सामंजस्यपणानं त्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहोत. कारण ज्या गतीनं आज मुंबई विकसित होते, देवाभाऊ एक इन्फ्रामॅन म्हणून मुंबईला आकार देत आहेत. आपण बघाल मोनोरेल, मेट्रो रेल, कोस्टल, अटल सेतू, अगदी गेल्याच महिन्यात सुरू झालेल्या अंडरग्राऊंड मेट्रो, काय प्रतिक्रिया आहेत मुंबईकरांच्या, खास करून माझ्या महिला भगिनींच्या. अंजली भागवतांची एक बोलती जिवंत प्रतिक्रिया मी ऐकली की प्रॅक्टिसला मला 3-3 तास जायला लागायचे, आता मी अर्ध्या पाऊण तास जाणार आहे. हे आम्ही बोलत नाही, हे मुंबईकरांच्या मनातले बोल आज महिला भगिनी किंवा अंजली भागवतांसारख्या एका मोठ्या क्रीडापटूच्या मार्फत त्या ठिकाणी बाहेर येत आहेत. आणि त्याच्यामुळे मुंबईचा चेहरा बदलतो आहे. मुंबई किंवा MMRDA रिजन आर्थिक हब व्हावं अशा प्रकारचा विचार यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच केला नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेब एक विकासाचं मूर्तिमंत अशा प्रकारचे मॉडेल आहे. आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स त्यांना माहीत आहे, डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं व्हावी माहीत आहे. आणि मला वाटतं यापेक्षा चांगली परिस्थिती या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्रजी असणं कालपर्यंत नव्हती, आणि भविष्यात कितपत येईल माहीत नाही. पण त्याचा उपयोग देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मुंबईकरांसाठी निश्चितपणे करेल. या दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
आणि त्यांचं मनोमिलन एकीकडे होत आहे, दुसरीकडे ते एकत्र रस्त्यावर सुद्धा उतरत आहेत तुमच्या विरोधात. निवडणूक आयोगावर बरेचसे आरोप केलेत त्यांनी. 1 नोव्हेंबरला मोर्चा काढतायत. या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे कसं पाहता आणि ठाकरे बंधूंना तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा कशा देणार आहात? मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याचा सगळ्यांना आनंद आहे, त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. पण ठाकरेंच्या दोन्ही पक्षातल्या तळागाळापर्यंत ज्या ठिकऱ्या उडाल्यात त्या कशा साधणार? नेत्यांचं मनोमिलन झालं, पण गल्लीबोळातनं तांड्या वस्त्यावरनं जे त्या ठिकाणी मतभेद झालेले आहेत ते कसे काय त्या ठिकाणी संपवणार? आणि मला वाटतं की त्या ठिकाणी केवळ एकत्र येऊन चालत नाही आहे. त्यासाठी त्या ठिकाणी लोकांना विचार द्यावा लागतो, विकासाचं मॉडेल द्यावं लागतं. आणि या विकासाच्या संदर्भात दोघांनीही काय दिलं हे मुंबईकरांना माहीत आहे. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, अर्थमंत्री दादा आहेत. तिघं मिळून मुंबई शहर हे जगाच्या नकाशावर त्या ठिकाणी उत्तम ठरावं हा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणजे बदलताना दिसतंय ते मध्येच मुंबईकर कशासाठी थांबवतील? आणि ज्यांच्याकडून होईल का याच्याविषयी सुतराम गॅरंटी नाही, त्यांना कशासाठी हातात सत्ता देतील? संजय राऊत मतचोरीचा आरोप करतात. ते तर म्हणतात की अमित शहा यांनी 1 कोटी मतदारांचा हिशोब द्यावा आणि हे सगळे चोरून आणलेले मतदार आहेत, त्यांच्या जीवावरती निवडणुका लढल्या गेल्या आहेत. रोहित पवार 188 शिरूर मतदारसंघातल्या लोकांचा हवाला देतात. ते त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला जातात, पण ते सापडत नाही म्हणून परत भाजपवर टीका करतात. बऱ्याच टीका टिप्पणी होत आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतायत की आम्ही फक्त चोरांना नाही पकडलं तर मतचोरी करणाऱ्या चोरांना सुद्धा आम्ही बेनकाब केलं. कसं पाहता याकडे? मला वाटतं लहान मुलांचे खेळ असतात ना, तसं यांचं राजकारण चाललंय. मतचोरी, चोराला पकडलं, पोलीस मागे धावले. काय आहे, एखाद्या राज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही सामोरं जाताय लोकांसमोर, त्यावेळी अशा प्रकारचे बालिशपणाचे आरोप जे तुम्हाला माहीत आहे की ही यंत्रणा त्या ठिकाणी जे काय करते त्यांना कोणाचा हस्तक्षेप नसतो, आणि तुम्हाला वाटते ना मतचोरी, तुम्ही तक्रारी देताय, त्याच्यावर ॲक्शन होते. माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यात, जे काय चुकीचं आहे ते दुरुस्त करा. शेवटी तिथे पण हाडामासाची माणसंच आहेत ना आयोगात, आणि मशिनरीवर काम करत असताना त्या ठिकाणी चुका तर होणार ना. आणि त्याच्यामुळे टेक्निकल काही मिस्टेक असतील, काही भौगोलिक रचनेत मिस्टेक असतील. आम्ही असं म्हणत नाही की अजिबात मिस्टेक नाही, परंतु आमचा आक्षेप एवढ्यावरच आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टी सरकारचा वापर करून निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करते आणि काहीतरी करवून घेते, स्कॅम करते. अशा प्रकारचा तुम्ही बेमालूम जर आरोप करणार असाल तर त्या ठिकाणी कसं आम्ही सहन करणार ना. बाकी तुम्ही मोर्चे काढा, धरणं धरा, लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. परंतु लोकांना नौटंकी आवडत नाही. आता तुम्ही जे काय करता ती लोक मजा बघतायत, कारण तुम्ही प्रोडक्टिव्ह काहीच करत नाहीत, विकासाचं काही सांगत नाही, बोलत नाही. सरकारचं चुकत असेल तर त्या ठिकाणी दाखवण्याचं तुमच्यात क्षमता नाही आहे. त्याच्यामुळे रडीचा डाव, मतचोरी, मतचोर, चोर पकडला, पोलीस पकडले, पोलीस धावले. लहान मुलं आता आपण कसे खेळतो, खेळ 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 लपालपा, तसं यांचं काय काय छोट्या मुलांसारखं चाललेलं आहे. मला वाटतं लोक कंटाळलेले आहेत तुमच्या नौटंकीला. काम करणाऱ्याच्या मागं लोक उभी राहतात. आपण बघाल ह्यांचं काम बघा, कधी यांना वाटलं की सकाळी उठून प्रेस घेणार, एखादा मेळावा घेणार, 500 लोक जमवणार, भाषण करणार, पुन्हा घरात. असं राजकारण चालत नाही ना. देवेंद्र फडणवीस साहेब बघा, सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी लोकांसाठी काम करतायत. शिंदे साहेब, अजितदादा 24 तास राबतायत ना हो. सरकारात असून ते काही आराम करत नाहीत की सरकारी पदाचा उपभोग घेत नाहीत. ते जास्तीत जास्त लोकांना काय देता येईल हा तिघांचा प्रामाणिक प्रयत्न चालला. आणि त्यांच्या खाली हा काम करणारे आम्ही सारे लोक परिश्रम करतोय. आणि परिश्रमाशिवाय काय नाही. ज्यांना परिश्रम करायचं नाही, ज्यांना फक्त तोंडाची पट्टी चालवायची, त्यांनी ते करत राहावं. आमचा काय आक्षेप आहे? सोलापुरातला महत्त्वाचा प्रश्न आहे. सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा सक्रिय झालं आहे का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे 3 माजी आमदार आहेत, ते येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा 1 आमदार आहे, तो सुद्धा येण्याच्या तयारीत आहे. पण भाजपचा त्या आमदाराला विरोध आहे आणि ते आज आंदोलनसुद्धा करत आहेत. कसं पाहताय? नाही,
एक लक्षात ठेवा की हे काही ठरवून करत नाही. राष्ट्रवादीचे आमदार फोडायचे आहेत किंवा शिंदेसाहेबांचे आमदार आमच्याकडे यायचे आहेत. प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला कम्फर्ट झोन असतो की एक विश्वास असतो. आज राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची जी वाटचाल आहे ते सगळ्या आमच्या समोरच्या सगळ्या पक्षातल्या लोकांना आकर्षित करणारी आहे. एक आत्मविश्वासक अशा प्रकारचा चेहरा, निष्कलंक, ज्याच्यावर कोणी आजपर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप त्या ठिकाणी करू शकले नाहीत, आरोप केला तर सिद्ध करू शकले नाहीत. आणि राजकारणात असं निष्कलंक राहणं फार अवघड काम आहे. आणि जर अशा प्रकारचा चेहरा असेल आणि विकासाची भूक ज्यांना आहे ती जर भाकवण्याची क्षमता देवेंद्रजींच्या कर्तृत्वात, नेतृत्वात असेल तर अशा प्रकारचे लोक आमच्याकडे येत असतील तर स्वागत आहे. परंतु भारतीय जनता पार्टी कुठेही आमच्याच काय विरोधी पक्षाच्या पण लोकांना प्रलोभनं देऊन किंवा धाकटधापाशा दाखवून त्यांना फोडण्याचं काम वगैरे असं काही करत नाही. संजय राऊत तर आरोप करत आहेत, ते म्हणतायत, त्यांच्या शैलीतच म्हणतायत की ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं. मुझे लगता है संजय राउत चिंता करो, आपका ऐसा एक कोना नहीं जिसका भुगा हुआ नहीं. सब ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. तरी पण ओसाडगावचा पाटील जसा असतो तसा आपला भुगा आचारांचा, विचारांचा, कर्तृत्वाचा, कार्यपद्धतीचा झाला आहे. त्याच्यामुळे ठगाबिगा बोलत राहा, पण तुमचा सर्वस्वी भुगा झालेला आहे आणि हे निवडणुकीत दिसून येईल. महापालिकेमध्ये बढती घोटाळा झाला आहे आणि त्या संदर्भातली SIT चौकशी करा अशी मागणी करतात ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू, आणि बरेचसे पुरावे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर मला वाटतं या संदर्भात जर मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलं असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी मुख्यमंत्री याची दखल घेतील. एक गोष्ट खरी आहे की काही निवडक अधिकारी हे DMC सारखी पोस्ट असेल, वॉर्ड ऑफिसर AMC सारखी पोस्ट असेल किंवा प्लॅनिंग अथॉरिटी असतील किंवा ज्या ज्या क्रीम पोस्टिंग आहेत त्या माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेत त्यांचं एकदा अवलोकन किंवा मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. एकच व्यक्ती त्या ठिकाणी क्रीम पोस्टवर का बरं जाते तर ती कशी काय, तर मला वाटतं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. बाकी बदल्या प्रशासकीय होत असतात, परंतु निवडक लोकच निवडक पोस्टिंगवर असतील तर मला वाटतं प्रभूंचं म्हणणं त्या ठिकाणी काही अंशी खरं आहे. आणि एकदा मुख्यमंत्र्यांच्या हातात कोर्टात बॉल गेला की त्याचा नीट न्यायी अशा पद्धतीनं तो खेळ मार्गी लागतो. आता मी काही नावं सांगणार आहे, तुमच्यासमोर घेणार आहे, तुम्ही त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस. मनापासून नावाप्रमाणे त्या ठिकाणी देवाभाऊ देवासारखं त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना प्रेम, आशीर्वाद त्या ठिकाणी देत असतात. आणि मला विचारलं तरी घाईवरून होतं की असा नेता त्या ठिकाणी मी पाहिला नाही की चांगल्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराकडे याचना करतो तसं आमचा परमेश्वरासम त्या ठिकाणी देवाभाऊ तशाच प्रकारे आम्हाला आशीर्वाद देतात, प्रेम करतात. त्याच्यामुळं राजकारणात, सामाजिक कारणात आणखी ताकदीनं, आत्मविश्वासानं आम्ही पुढे जातो. देवाभाऊंना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा हो. मुंबई, महाराष्ट्र हा देशात सर्वाधिक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा प्रदेश ठरो, यासाठी त्यांना दिवाळीत मी आई जगदंबा ताकद देव अशी इच्छा प्रकट करतो. आणि महाराष्ट्राला सुद्धा अंधारातून पूर्णपणे प्रकाशात काढण्याचं सामर्थ्य देवाभाऊंना मिळावं अशी प्रार्थना करतो. 2 ओळीत उत्तर द्यायचं आहे. राज ठाकरे. शुभेच्छा. ते तर माझे जुने नेते आहेत आणि त्याच्यामुळे एक जबरदस्त अशा प्रकारचं नेतृत्व वलय असणारा नेता आहे. जरी राजकीय यश मिळालं नसलं त्याने महाराष्ट्राच्या विकासात आपलं योगदान द्यावं. त्यांनाही मनापासून शुभेच्छा. उद्धव ठाकरे. त्यांनाही शुभेच्छा आहेत. कारण शेवटी हे बघा, ठाकरे परिवाराचं मुंबई, महाराष्ट्रासाठी काही योगदान नाही. उद्धव ठाकरेंचं तेवढं नसलं तरी शेवटी परिवार म्हणून एक इतिहास आणि वारसा आहे. आणि त्याच्यामुळे दिवाळीत आपण विरोधकांना, दुश्मनांना पण शुभेच्छा देतो. ते तर आपल्या महाराष्ट्रातले आहेत, मातीतले आहेत. मराठीसाठी, हिंदुत्वासाठी ठाकरे परिवारानं काम केलेलं आहे. त्यामुळे दिवाळीसाठी काही कंजूशी नाही. त्यांनाच काय, आदित्य, रश्मी वहिनी आणि त्यांच्या पुऱ्या परिवाराला, मातोश्री परिवाराला मी शुभेच्छा देतो. तुम्ही ज्या रायगडमधून येता त्या रायगडचे
मंत्री भरत शेठ गोगावले? अरे भरत शेठ तर काय आमचा चालता बोलता दिवाळीतला माणूस आहे आणि त्याच्यामुळे भरत शेठ आमचा भाऊ आहे, मित्र आहे आणि आम्ही गावापासून जोडलेले आहोत. आता त्यांनी जॅकेट परत घालायला सुरुवात केलेलं आहे. तर मला वाटतं असं भरत शेठ एक दिलखुलास माणूस आहे आणि मी त्यांच्या आयुष्यात, परिवाराच्या आयुष्यात त्या ठिकाणी सुख समाधान मिळावं आणि तटकरे साहेबांबरोबर जरा त्यांचं जमावं म्हणजे बरं आहे. रायगडच्या विकासासाठी आता 2 दिशेला 2 नेते गेले की अडचण होते. तर जरा तटकरे आणि गोगावले जर एकत्र आले तर रायगडचं झालं भले. नक्कीच. आता एकनाथ शिंदे साहेब एक संवेदनशील माणूस आहे, राजकारणापलीकडचा माणूस आहे आणि देवेंद्रजींनी नेहमी सांगतात सरकार चालवत असताना अजितदादा आणि आपला एकनाथ शिंदेसाहेब की अजितदादा हा प्रॅक्टिकल राजकारणी आहे, परंतु शिंदेसाहेबांचं राजकारण हे इमोशनल आहे. त्याच्यामुळे एक संवेदना असणारा अशा प्रकारचा नेता, कारण मी तर शिवसेनेत असल्यापासून ते शाखाप्रमुख नगरसेवक असल्यापासून मी पाहतोय एक सर्वसामान्याची कणव असणारा अशा प्रकारचा नेता आहे आणि त्यांनाही मनापासून शुभेच्छा. त्यांच्या हातून सुद्धा महाराष्ट्रासाठी चांगलं काम व्हावं, देवाभाऊंना त्यांची साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री झालेत, बऱ्याच इच्छा आहेत त्यांच्या पण. हो, दादा 7 वेळा जवळ जात आहेत बाँड्रीच्या, परंतु ते काही बाँड्रीला स्पर्श होत नाही. परंतु दादा पण एक परखड अशा प्रकारचा नेता, पोटात एक आणि ओटात एक असं नाही आहे आणि त्याच्यामुळे कधी काही फटकळपणे एखादं वाक्य स्वभावाप्रमाणे गेलं तर त्याचा त्यांना त्रासही होतो. तुमचे मीडियावाले पण जोडून काढतात, परंतु त्यांच्या स्वभावात काय बदल होत नाही, कारण त्यांचं निष्पाप अशा प्रकारचं वक्तव्य असते की त्याच्यामध्ये कोणाला दुखवण्याचा हेतू नसतो आणि त्याच्यामुळे परखड कामात वाघ असणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. 7 वेळा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री राहणं आणि तेच काम यशस्वीपणे करणं, तेच काम करायला माणूस कंटाळा करतो, पण अजितदादा तेच काम चांगल्या वाईट परिस्थितीत योग्य पद्धतीनं करतात. अजितदादांना पण, सुनेत्राबाईंनी आणि त्यांच्या परिवाराला माझ्या शुभेच्छा. एक शेवटचा आणि राजकारणाच्या केंद्रस्थानात असलेले आणि कायम चर्चेत असलेले संजय राऊत, तुमचे सगळ्यात जवळचे मित्र. नाही, संजय राऊत यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना माझे तर पारिवारिक संबंध आहेत. आता राजकारणामुळे थोडंसं आमच्यात दुरावा झाला असेल, परंतु राऊत साहेबांना सांगणार आहे की सगळंच आपल्या डोक्यावर ओझं घेऊ नका. जरा दुसरे लोक आहेत त्यांना पण जरा तोंड उघडू द्या, नाहीतर सगळ्या पापाचे धणी राऊत साहेब होत आहेत. आरोग्य तब्येतीची काळजी घ्या, कारण शेवटी परिवाराला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाची, आपल्या सावलीची त्या ठिकाणी गरज आहे आणि त्याच्यामुळे राऊत साहेब एक भले आमच्या विरोधात बोलत असतील, पण राजकारणामध्ये परवा न करता बेधडक बोलणं हे जे काय आहे ते त्यांच्या धाडसाचं कौतुक केलंच पाहिजे. म्हणजे जेलमधनं जाऊन आल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलतोय, सत्ताधारीवर त्या ठिकाणी टीका करतोय परिणामांची पर्वा न करता, हे काही छोटं काम नाही आहे ना. आणि त्याच्यामुळं त्यांच्या धाडसीपणाला राजकारणातलं निश्चितच काही लोक मानतात. आमच्यावर टीका असली तरी ते ग्राउंड सोडत नाहीत. सकाळी उठलं की बॅट हातात त्यांच्या आहे, मग क्लीन बोल्ड हो नाही तर षटकार चौकार मारो, बॅट घेऊन मैदानात उतरणारच. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतोय विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलखुलास TV9शी गप्पा मारलेल्या आहेत आणि बऱ्याच राजकीय प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.